नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी सध्या समोर येते. जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्यानं खळबळ माजली. नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागपूरमधून ही बातमी आपण पाहतोय. जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तर नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या सर्व परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. नागपूरमध्ये सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्यानं राजकीय नेत्यांचे दौरे हे विविध भागात होत असतानाच आता त्यापूर्वी मात्र अशा पद्धतीनं धमकी देण्याचं सत्र हे सातत्यानं वाढतंय. आता नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी ही देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महतुरे यांच्याकडून. तेजस, जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर एक मेल जो आहे तो कोर्टात आला आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर नागपूर जिल्हा कोर्टाला जे आहे ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे ती आली आहे. या संदर्भात जर बघितलं असेल तर संपूर्ण पोलिसांच्या बरोबर बंदोबस्त त्या ठिकाणी आले आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्याची तपासणी सुद्धा जी आहे ते पोलिसांकडून केली जात आहे. या अगोदर सुद्धा अशाच प्रकारचा मेल जे आहे ते नागपूर कोर्टाला आला होता. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी सुद्धा आला होता आणि अशा प्रकारचे सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात होता. मात्र आपण जर बघितलं तर अशाच प्रकारचा मेल आल्यामुळे जे आहे ते संपूर्ण प्रशासन कोर्ट प्रशासन तर्फे संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते तपासणी केली जातात, येणाऱ्या जाणाऱ्याची पाहणी केली जाते आणि त्यामुळे अशा मेल कोणी केला आणि मेल कुठून आला याची सुद्धा तपासणी जी आहे ते सायबर टीम कडून केली जात आहे. निश्चित. धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहिती